मी आत्ताच नुकताच एक व्हिडिओ पाहिला, ज्या व्हिडिओमध्ये आमच्या पक्षाचे प्रवक्ता विलास लवांडे याच्यावर शाई फेकून हमला करण्यात आला. हमला काऊन करण्यात आला तर या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही. जे बीजेपीचं सरकार, इथं महायुतीचं सरकार आहे, यानं ही व्यवस्था विकून खाल्ली आहे. आणि हेच लोक जे हल्लेखोर आहे त्याला पाठबळ देतात. अशा एक केस नाही, अनेक केसेस झाल्या. वारकरी संप्रदाय खरंच जिवंत आहे का? आणि वारकरी संप्रदायातले बंडखोर लोक जे जाती धर्मावर प्रवचनं देतात, या महाराष्ट्रामधल्या वारकरी संप्रदायाने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा भंडाफोड विकास लवांडेनं केला. म्हणून स्वतःले महाराज म्हणून घेणाऱ्या संग्राम भंडारे नावाचा स्वतःले महाराज समजून घेणारा जो महाराज आहे वारकरी संप्रदायाचा, त्यानं शाईफेक केली. त्याच्यातल्या काही लोकांकडे बंदुकाही होत्या असं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे. माझ्यावर हमला करण्याचा हा प्रयत्न आहे, मी त्याचा निषेध करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वबंधुता सांगितली आणि ती विश्वबंधुता पसायदानातच आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागदने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे देवा मला असं ज्ञान दे, दुरितांचे तिमिर जाऊ. ज्याच्या ज्याच्या आयुष्यात अंधार आहे, दुःख आहे, त्याच्या आयुष्यातला अंधार, दुःख, वेदना सगळ्या नष्ट हो. ज्याला जे जे पाहिजे, जो जे वांचिल ते लाव. ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे म्हणते ज्ञानेश्वर माऊली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, नामदेव रायांनी, संत ज्ञानेश्वर माऊलींनी ही वारकरी संप्रदाय भक्कम करण्याचं काम केलं. पण त्याच्यात विष कालवाचं काम काही बंडखोर वृत्तीचे, जे समाजात जातीभेद, धर्मभेद आणि द्वेष पसरवण्याचं काम करत आहे, अशा महाराजाले उघडकीस करण्याचं काम विकास लवांडेंनी केलं. म्हणून त्यांच्यावर आज हमला झाला. आज शाई फेकली, उद्या त्यांच्या जीवाला सुद्धा कमी जास्त होऊ शकते. मी याचा निषेध करतो. आणि त्या ठीक आहे, महाराजाले वारकरी संप्रदायात राहण्याचा हक्क आहे का हे तुम्हीच मला सांगा. वारकरी संप्रदायाला आजपर्यंत असं गालबोट लागलं नाही. एखाद्या महाराजानं हमला करावा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर, हे योग्य नाही. आजही पंढरीच्या वारीमध्ये सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक सर्व एकाच रांगेत राहते आणि सगळ्याच्या तोंडात एकच शब्द राहते, माऊली बाजूला व्हा, माऊली समोर व्हा, माऊली जेवता का, माऊली पाणी पिता का. आपण सर्वाले आईचा दर्जा देतो, हे लक्षात घ्या. त्या पंढरीच्या वारीत कोणत्याच माणसामध्ये जाती धर्म आणि नावानं सुद्धा बोलावले जात नाही. आणि असा वारकरी संप्रदाय बदनाम करण्याचं काम सध्या काही बंडखोर महाराज करत आहे. घुसखोरी झाली आहे वारकरी संप्रदायात, तीच उघडकीस आणण्याचं काम विकास लवांडे यांनी केलं. आणि हे असे बंडखोर महाराज स्वतः हमला करायला निघाले, 10-15 गुंडे घेऊन. हे महाराष्ट्राच्या नावाजलेल्या वारकरी संप्रदायात, ज्याची जगात कीर्ती आहे, असा वारकरी संप्रदाय बदनाम होऊन राहिला. याच्यावर समाजातल्याच लोकांनी न्यायनिवाडा करावा. सरकार तर विकल्या गेलं आहे असं मला वाटते. मी या गोष्टीचा निषेध करतो आणि या बंडखोर महाराजांना कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना अटक व्हायला पाहिजे, अशीच अपेक्षा शासनाकडून करतो. पाहूया आता काय होते. नाही तर लोकांनीच या महाराजाला याच्यानंतर पुन्हा कुठंच कीर्तनाला बोलवू नये, जो जाती धर्म आणि द्वेष पसरवण्याचं काम करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.